माझ्या माहितीप्रमाणे काही धार्मिक कार्यक्रम होता, त्याला मान्य शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब गेलेले होते आणि त्या कार्यक्रमात आमदार श्री गणपतजी गायकवाड यांच्या सौभाग्यवती सहभागी झालेल्या होत्या। धार्मिक कार्यक्रम आणि निवडणुका ह्या स्वतंत्र असतात। माझ्या माहितीप्रमाणे त्या अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। त्यामुळं असं म्हणता येणार नाही की भारतीय जनता पार्टीचा असा पाठिंबा आहे किंवा असा छुपा पाठिंबा आहे। शेवटी आमची लढाई तर भारतीय जनता पार्टीशीच आहे। त्यामुळं असं काही झालेलं किंवा होईल असं मला काही वाटत नाही। सर, आज आनंदराव अडसूळ यांच्या घरी राणा दाम्पत्य भेटायला जाणार आहे। खरं तर आनंदराव अडसूळ यांनी राणांना अर्थात नवनीत राणांना उमेदवारी न मिळावी याकरता जंग पछाडलेलं होतं। त्यांनी एक वक्तव्य सुद्धा केलेलं होतं की मी वेळ आली की राजकारण सोडेल पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही। परंतु आता नवनीत राणाच अडसूळांच्या घरी भेटायला जातात। हे पण अडसूळ काही करू शकत नाही। त्यांच्या सगळ्या इन्क्वायऱ्या लागलेल्या आहे, त्यांचे हात बांधून ठेवलेले आहेत। त्यामुळे ते कठपुतलीसारखे आहेत। जसं त्यांचं नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना नाचवेल तशा पद्धतीने त्यांना नाचावं लागेल। सांगलीतून विशाल पाटील यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। विशाल पाटलांनी थेट रोग जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांवरतीच केलाय। चंद्रहार पाटलांना थेट त्यांनी वाळू चोर माफिया असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचसोबत विशाल पाटील जे काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय। ते म्हणतात की मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही। एक तर महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे। कोणत्या पक्षाचा जर पदाधिकारी अधिकारी जर अशा पद्धतीने निवडणुका अपक्ष लढत असेल तर निवडणूक काय फक्त एकच मतदारसंघात नाही आहे, 48 मतदारसंघात या महाराष्ट्रात निवडणूक आहे। आणि बाकी म्हणत असाल तर मागच्या वेळेस विशाल पाटील शेतकरी संघटनेकडून तिथं उभे होते, काँग्रेसकडून नव्हते। आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील। विशाल पाटील निश्चित एक चांगले कार्यकर्ते, चांगलं नेतृत्व आहे, याच्याविषयी काही आम्ही नाकबूल करत नाहीच। पण तो आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल। काँग्रेसने ती जागा स्वतःला सोडून घ्यायची होती महाविकास आघाडीमध्ये जर पाहिजे होती तर, पण तसं काही झालेलं नाही। त्यामुळे आता शिवसेनाचा उमेदवार आहे चंद्रहार पाटील, हेच तिथं लढतील। आणि मला असं वाटतं विशाल पाटीलसुद्धा ज्यावेळेस फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ येईल त्यावेळेस चंद्रहार पाटलांच्या मागे भक्कमपणे उभं राहतील। पण आता सांगलीच्या जागेवरतून कुठेतरी ती प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटील हे वैयक्तिक टीका तुमच्या उमेदवारावरती करताना पाहायला मिळतं। ठीक आहे, स्थानिक राजकारण असतं, एकमेकावर टीका टिप्पणी होत असते। टीका टिप्पणी जसं आता तुम्हीच अडसूळ आणि राणांचं सांगितलं, अडसूळ आता सरेंडर होणार आहे। टीका टिप्पणी केलीच होती ना। असे काय एकमेकाच्या पक्षाच्या काय एकमेकाच्या पक्षातल्या अंतर्गत लोकांवर टीका टिप्पणी करत असतात। तेव्हा निवडणुकीत हे काही फार मोठं आकृतीत घडलं असं त्याला समजण्याची गरज नाही आहे। मात्र विशाल पाटील यांनी असे काही भावनिक वक्तव्य केलेले की बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात माझ्या आजोबांनी शिवसेनेला आधार दिला, वसंतदादांनी आधार दिला, ते शिवसेनेचे नेते आता विसरले आहेत। असं नाही, वसंतदादा पाटलांचा अवघा महाराष्ट्र आणि शिवसेना आदरच करते, बिलकुल आदर करते। त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे, शिवसेनेकडे मांडण्याची काहीच आवश्यकता नाही आहे। दुसरा एक विषय असा आहे की अजित पवार आज इंदापूरमध्ये बोलत होते आणि तिथे व्यापाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की मी तुम्हाला हवा तेवढा निधी देतो पण आता आमचं बटन दाबा। कसं बटन दाबा काय म्हटले? मी तुम्हाला हवा तेवढा निधी देतो पण तुम्ही बटन दाबा। म्हणजे कुठेतरी व्यापाऱ्यांना हे पहा, मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। राज्याचे अर्थमंत्री अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवत असतील आणि जर बटन दाबलं तर अशा पद्धतीनं निधी मिळेल अशा पद्धतीने सांगत असेल तर हा प्रलोभनाचा निवडणुकीतला भाग आहे। राज्याचे अर्थमंत्री असं बोलत असतील ते चुकीचं आहे। निश्चित शिवसेना निवडणूक आयोगाकडे या संदर्भात योग्य ती भूमिका मांडेल। सर, सातत्याने सत्ताधारी पक्षाकडनं अशी प्रलोभनं जी आहेत ती दाखवली जातात। एकीकडे नितेश राणे हे थेट सरपंचांना दम देतात की सरपंचांनी या निवडणुकीत काम करावं, आम्ही त्यांना भरघोस निधी दिलेला आहे।
दुसरीकडे कोल्हापूरचे जे राज्यसभेचे खासदार आहेत ते म्हणतात की कागल तालुक्यातल्या काही गावांनी मला लीड दिला तर प्रत्येक गावाला 5 कोटी रुपयाचा निधी देतो आणि दादांचं थेट इथं वक्तव्य. दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की तिजोरी आणि तिजोरीचा मालक अर्थात अर्थमंत्री अजित पवार हे आमच्या सोबत आहेत, असं त्यांची प्रलोभनाची वक्तव्य. या सगळ्या वक्तव्यांना कसं पाहता? कुठेतरी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फटका नाही पडणार? हे पण जनता सुजाण आहे. राहुल गांधीच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाने याही विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. नसेल देत तर जनता सुजाण आहे. जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात, कशा पद्धतीनं पक्षपातीपणा होतो, सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीनं माजल्यासारख्या गोष्टी करतात आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या या माजोरीपणाला कशा पद्धतीनं डोळे झाक करतात आणि जे विरोधी पक्ष यांच्या छोट्या छोट्या गोष्टीला कशा पद्धतीने टार्गेट करतात. म्हणून जनतेच्या दरबारात या गोष्टीत आम्ही मांडत राहू. जनता सुजाण आहे. निश्चित सत्ताधाऱ्यांना आणि या निवडणूक आयोगाला चांगल्या पद्धतीने योग्य ते चपराक जनताच देईल असं मला वाटतंय. पण सर कुठेतरी असं दिसतंय की हात आखडता घेऊ आम्ही असं पण ते म्हणताना दिसतंय. एक प्रकारचा धमकी वजा इशारा जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर का एखादा उमेदवार पडला तर त्यानंतर सत्ताधारी हे सर्वसामान्यांना नामोहराम करतील अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात येते. कशा प्रकारे बघता येत्या 6 महिन्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक? हे पहा, अशा पद्धतीनं निवडणुकीत सत्ताधारी सांगत असतात, परंतु आत्तापर्यंतचा इतिहास आहे, जनतेच्या मनात जर रोष असला, विरोधात जायचं असलं तर अशा कोणत्याही दबावाला जनता बळी पडत नाही. परंतु बळी पडत नाही म्हणूनच अशा पद्धतीनं धमक्या, प्रलोभनं सत्ताधाऱ्यांच्या वतीनं दाखवले जातात. हे सुद्धा तेवढं स्पष्ट आहे. कारण त्यांना दिसतंय आपल्या विरोधात वातावरण आहे, आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आपण सत्ताधारी ठिकठिकाणी अशा पद्धतीनं सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं खोटे प्रलोभनं, खोटे आश्वासनं, निधीच्या गोष्टी, जसं घरून निधी देणार आहे, कुठून देणार आहे, खासदारांना किती निधी असतो? पूर्ण वर्षभरात 5 कोटी, आमदारांना तरी 12 निधी असतो, पण खासदारांना 5 कोटीच्या वर निधीसुद्धा नाही आहे. आणि अशा वेळेस अशा पद्धतीनं खोट्या वल्गना, खोटी प्रलोभन दाखवले, मला वाटतं हे निषेधार्ह आहे. सर, मनसेनं कुठेतरी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी त्याची संपूर्ण घोषणा सुद्धा केली. परंतु आता मनसेचेच जे नेते आहेत या सगळ्या संदर्भात विरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत. मनसेचे जे राज्य सरचिटणीस आहेत वैभव खेडेकर, जे खेड नगर परिषदेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत तिथे कोकणामध्ये, त्यांनी वक्तव्य केलंय की ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचं काम केलं, आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली, मनसेने निवडून आणलेल्या ग्रामपंचायती फोडल्या, अशा लोकांसोबत काम कसं करायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांचा सवाल बरोबर आहे. वारंवार अशा पद्धतीनं या बोटावरचा थोंका या बोटावर घेणं, वारंवार कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडणं आणि याच्यात कार्यकर्त्यांचा बळी जात असतो. कारण कार्यकर्ते एका ताकदीनं, एका त्वेषानं गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर लढत असताना आज मनसेनं हे मान्य केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीविरुद्ध सातत्यानं भूमिका घेतली आणि अशी विरोधात भूमिका घेतल्यानंतर संघटना काही ना काही ताकद मिळवत असते. पण हीच ताकद मला वाटतं अशा भूमिकेनं निश्चित असे जर वैभव खेडेकरसारखे असे अनेक आहे, वैभव खेडेकर एक समोर आलेलं नाव आहे, पण असे जिल्ह्यात असे अनेक लोक आहेत जे मनसेचे, जे अशा भूमिकेला कोणत्याही प्रकारचं समर्थन देत नाही. कारण जे बेसिक मनसेमध्ये जे आहेत ठीक आहे, कमी संख्येनं असतील, पण एक चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं भूमिका आवडत नसतात. सर, वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर अकोल्यामधनं उमेदवार आहेत त्यांना MIM कडनं आता पाठिंबा जाहीर झालेला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी त्या संदर्भातली घोषणा सुद्धा केलेली आहे. वंचित आणि MIM हे गेल्या निवडणुकीत एकत्र लढलेले होते, परंतु आता हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतात. वंचितचे प्रमुख असलेल्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये MIM ची मदत मिळाली. मग ते लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे. मागच्या सोलापूरमध्ये सुद्धा MIM आणि वंचित सोबत लढली होती. MIMच्या मतदारांनी बाळासाहेब आंबेडकरांचं काय केलं हे बाळासाहेबांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि लबाडा घरचं आमंत्रण आहे. जेवल्याशिवाय काही खरं होत नसतं. ज्या काही जागा MIM इथं लढते तिथं बाळासाहेबांचा पाठिंबा असावा, प्रकाश आंबेडकरांचा, म्हणून अशा पद्धतीनं ही गोष्ट केलेली दिसते. परंतु मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांना काही सांगण्याची गरज नाही. सोलापूरचा अनुभव त्यांच्यासमोर मागच्या 5 वर्षापूर्वीचा चांगला ताजा तवाना आहे.
सर याला जोडून प्रश्न असा आहे की तुमचा महाविकास आघाडीचा तिथे उमेदवार आहे, जर का अशा प्रकारे पाठिंबा देण्याचा प्रयत्न होत असेल तर अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल ही संख्या आपल्याला पाहायला मिळते, जे तुम्हाला पाठिंबा देतील अशा वेळी जर का ते बाळासाहेबांना पाठिंबा देतील तर जे अभय पाटील आहेत त्यांना कुठेतरी तो फटका बसताना. हे पहा, कोणते मतं एमआयएमचे म्हणजे काय सगळे मुसलमान काय एमआयएम मागे असं कोणी सांगितलं तुम्हाला? एमआयएमचं जसं त्या उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये सांगतात मत कटाऊ पार्टी, मत कटाऊ वोट कटाऊ पार्टी आहे, फक्त मत खाणारी पार्टी आहे आणि एका हिशोबाने भारतीय जनता पार्टीला मदत करणारी पार्टी आहे. त्यामुळं एमआयएमने भूमिका घेतली म्हणजे काय मुस्लिमांनी भूमिका घेतली असं होत नाही, असं होणार नाही. सर, मराठा आरक्षणाचा मुद्दा काल पुन्हा एकदा कोर्टात झाला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत ज्या गोष्टी देण्यात आल्या होत्या त्याला 13 जूनपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे, याकडे कसं बघतो? मग कोर्टात प्रकरण आहे, सरकार वेळ काढूपणा करते. आम्ही वारंवार सांगतो की मराठा आरक्षण दिलेलं आहे, हे टिकणारं नाही. सरकारांना निवडणुका काढायच्या, निवडणुका समोर ठेवून आरक्षण जाहीर झालेलं आहे. निवडणुका होईपर्यंत कशी तरी चालढकल करायची, वेळ काढूपणा करायचा, ही भूमिका सरकारची. कोर्टाने सुद्धा हेच म्हटलेलं आहे. आम्ही म्हटलं असतो तर राग आले असते, मराठा आरक्षणाला विरोध करतो म्हटले असते, पण कोर्टाने सुद्धा वेळ काढूपणावर राज्य सरकारच्या टिप्पणी केलेली आहे आणि सुस्पष्ट आहे, वेळ काढूपणा निवडणुका काढायच्या आणि पुन्हा जैसे ती स्थिती निर्माण करायची. सर, अजित पवारांनी काल एक प्रचार सभेत महत्त्वाचं वक्तव्य केलंय सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात. 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचे असतात. आता 4 दिवस सासूचे संपलेले आहेत, त्यामुळे 4 दिवस असं सुनेचे येऊ द्या म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुठेतरी शरद पवारांनाच थेट या वक्तव्यावरतून टार्गेट केलंय. आपण सुनेला घराची लक्ष्मी मानतो, 40 वर्ष झाली तरी ती बाहेरची, मग किती वर्ष झाल्यानंतर घरची म्हणायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. सून निश्चित घराची लक्ष्मी असते, पण या लक्ष्मीने घरातले जे कोणी असतील, मग सासरे असतील, नंदा असतील, यांच्याविरुद्ध लढलं पाहिजे असं थोडी सांगितलेलं आहे. यांच्या भूमिकेला समर्थन दिलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. सासू तर कोणीच नाही तिथं, ननंद आहे, परंतु सुनेनं सुद्धा सासऱ्यांच्या विरुद्ध लढणाऱ्याला सपोर्ट दिला पाहिजे का, नंदेच्या विरुद्ध लढायला सपोर्ट दिला पाहिजे का, या भूमिकेचा सुद्धा विचार व्हावा. शेवटचा प्रश्न सर, पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मात्र लढाई देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशीच होताना पाहायला मिळत आहे. 2 दिवसापूर्वी मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश झाला आणि काल ज्या उत्तमराव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली होती, तेच उत्तमराव जानकर आज यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आणि माळशिरस विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडून उत्तमराव जानकर यांना शब्द सुद्धा दिला अशी माहिती समोर येत आहे. उत्तमराव जानकर शरद पवार यांच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. आताची लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे. भारतीय जनता पार्टीचा मुजोरपणा त्याच्या विरोधातली लढाई आहे. ही काय 2 व्यक्तीची लढाई नसते, पवारसाहेबांची असेल किंवा देवेंद्रजींची असेल, व्यक्तीची लढाई कधीच नसते. ही विचाराची लढाई आहे, प्रवृत्तीची लढाई आहे. आणि म्हणून मला असं वाटतं याला असं व्यक्तिगत लढाई म्हणणं चुकीचं होईल. जे ते ज्याच्या पद्धतीनं राजकीय सारीपाट मांडतं आहे, या राजकीय सारीपाटात जो पुढे जाईल तो जिंकेल. सर, एक शेवटचा की जसं सांगलीचा तिढा अजूनही वरचढ आहे, तसा दक्षिण मध्य मुंबईचाही तिढा आहे. आज सकाळीच तुमच्या पक्षातून एक माहिती समोर आली आहे की दक्षिण मध्य मुंबईत अनिल भाई, जे तुमचे अनिल देसाई जे उमेदवार आहेत, त्यांना अद्यापही त्यांच्या प्रचारात किंवा त्यांच्या प्रचारात काँग्रेस जी ती पूर्णपणे उतरलेली नाही. काँग्रेसची धारावी किंवा आजूबाजूच्या परिसरात या ठिकाणी दाखल आहेत, त्या ठिकाणी अद्याप अनिल देसाईंना पोहोचवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला गेला नाही. या संदर्भात काय आता नेमकं चर्चासत्र सुरू आहे? पहिली गोष्ट, शिवसेना सगळ्या ठिकाणी पोहोचलेली आहे. धारावीत पण घरोघर शिवसेना पोहोचलेली आहे. त्यामुळं असं समजायची गरज नाही की यांनी हे नाही केलं आणि त्यांनी प्रचार नाही केला. शिवसेनेची एक संघटनेची ताकद आहे घरोघरी पोहोचण्याची. गटप्रमुखापासून तर विभाग प्रमुखापर्यंत रचना या माध्यमातून अनिल देसाई घरोघरी पोहोचलेले आहे. राहिला काही ठिकाणी निश्चित एखादा कार्यकर्ता, एखादा नेता सहभागी झाला नाही म्हणून पक्षच सहभागी झाला नाही असं होत नसतं. शेवटी जनतासुद्धा त्या पक्षाच्या विचारसरणीला मानत असते आणि म्हणून त्या विचारसरणीच्या मागे असलेले लोक जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याच्या मागे उभे राहतील.
तुमचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केले की सुरतला नेण्यासाठी गिरीश महाजन स्वतः माझ्याकडे आलेले होते मला घेऊन जायला गुजरातला, परंतु मी सुरतला नेण्यासाठी, परंतु मी ॲम्ब्युलन्स मधनं गेलो, असं त्यांनी एक भर सभेत वक्तव्य केलं. बघा लोक कसे पळून गेले, कशी गद्दारी केली हेच सांगतात एक एक कथा, हीच यांच्या कथा सांगतात. आम्ही जेव्हा सांगत होतो तेव्हा खोटं वाटत होतं. कोणी ॲम्ब्युलन्सला गेलं, कोणी चोरून गेलं, कोणी लपवून गेलं, कोणी खोटं सांगून गेलं, कोणी फसवून गेलं. एक एक कथा समोर येतात आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडण्यासाठी प्रयत्न केले याचे पुरावे आहे. नुसतं गुलाबराव पाटलांनाच ॲम्ब्युलन्समध्ये नेलं नाही, आमच्या इथल्या उदय सिंग राजपूत जे आमदार आहेत त्यांच्या घरी स्कॉर्पिओ भरून नोटाचे गठ्ठे पाठवले होते. त्याचा तर साक्षीदार मी स्वतः आहे. त्यामुळे या लोकांनी शिवसेना फोडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आता फळ भोगतील. एवढी शिवसेना फोडली, एवढी राष्ट्रवादी फोडली तरी काय हाल आहे तुमचे? तर शिवसेना राष्ट्रवादी एवढं सगळं सोबत असतं तर 48 जिंकण्याची तुम्ही तयारी केली असते. पण आज तर तुम्हाला तर पावलोपावली इंच लढावं लागतं, अशा प्रकारची स्थिती आहे. कारण जनता तुमच्या विरोधात आहे. छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये बोलताना असं म्हटलंय की महायुतीला त्यांनी म्हटलंय की ज्याला जागा सोडायची त्याला सोडा, पण 20 मेच्या आधी जागा सोडा. चांगलं बोलले ते. कारण जागाच्या विषयी आता बऱ्याच ठिकाणी काही उमेदवारांचा, विशेषतः आमच्या उमेदवाराचा प्रचार अर्ध्याच्या पुढे गेलेला आहे आणि यांचे अजून उमेदवारसुद्धा जाहीर झाले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका उद्वेगाची भूमिका असं मला वाटतं, ती भूमिका योग्य मांडलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.